इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. असं वाटतं आयुक्तांनी दिलेल्या निधीपेक्षा निश्चितपणे स्टँडिंग कमिटी चेअरमनने 50 लाखाचा निधी त्यांना जास्तच दिलेला आहे. त्यामुळे जे काही शक्य आहे त्याची पूर्तता त्या विभागासाठी केली आहे. आणि त्यांना जर हे अन्यायकारक वाटत असेल तर त्यांच्या प्रभागामध्ये जी काही निकड आहे त्याच्यासाठी महापौर आहेत आणि त्यांनी तशी मागणी निश्चितपणे, कारण कसं आहे, आपण बजेटच बघितलं नाही आणि विरोधाला विरोध. तुम्ही ऑलरेडी ठराव पास केला आहो, तर बघा, तुम्ही स्वतः स्टँडिंग कमिटीचे सदस्य आहे. मुकेश शहाणे जे एवढा उहापोह करता आहे, मला आता याच्यावर जास्त बोलायचं नाहीये. इलेक्शन टू इलेक्शन त्यांची भूमिका बदलत राहते. ज्यांचे पोस्टर त्यांनी जाळले त्यांचा काल फोटो ते घेऊन आले सभागृहामध्ये आणि आपल्याला जणू खूप प्रेम आहे असं ते म्हणतात. आमचे महायुतीचे घटक आहे आणि निश्चितपणे आमचा सन्मान आहे आपल्या अजितदादांबद्दल. आणि मी तेव्हाही रुलिंग दिलं होतं की अजितदादांचा पुतळा हा नक्की आपण करणार आहोत. तरी सुद्धा स्टंटबाजी करण्याच्या नादामध्ये मुकेश भाऊंनी स्वतःचं भांड फोडून घेतलं. चाललं नाही तर हे जे 6 तास आपण बजेट आणि नाशिकमध्ये काय काय गरजा आहे, काय काय स्रोत आहे, कुठे कुठे खर्च केले पाहिजे, हे जर चर्चाच केली नसती तर मला असं वाटतं की हा तर खरं विरोधी पक्षाचा डाव होता की बजेट नीट चर्चा झालीच नाही पाहिजे, जेणेकरून विकास कामं जी खुंटली पाहिजे. आणि कुंभमेळा हा चांगला नकोय, कारण कुंभमेळा हा नाशिकचा प्राण आहे. कुंभमेळा 12 वर्षानंतर येतो आणि विरोधकांनी जर विरोधाचीच भूमिका घ्यायची तर नाशिकच्या विकासाच्या नाही घ्यावी, अशी माझी एक प्रामाणिक तळमळीची भूमिका आहे. विरोधकांना विरोध करण्याचा संपूर्ण अधिकार आहे, पण तो नाशिकच्या विकासाला नको. आणि शिस्तभंग जर झाली तर त्याच्यावर डेफिनेटली कारवाई होईल, हा संदेश मी कालच दिला आहे. काल आपण बघितलं की राजदंडापर्यंत लोक आली होती आणि हे काही सभागृहासाठी नाशिकसाठी चांगलं नाही. आणि जर ज्यांना असं वाटत असेल, मी त्यांना सांगितलं होतं की प्रत्येकाला बोलायची संधी मिळेल इथे, आणि 6 तास महासभेत सगळ्यांचं ऐकून मग नंतर निर्णय देण्यात आले. जर महासभा चालू दिली तर आपल्याला उत्तम निर्णय शहराच्या विकासासाठी घेता येणार आहे. एवढं विरोधकांनी आणि ज्यांची न्यूसन्स व्हॅल्यू आहे त्यांनी लक्षात घ्यावं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा, शिस्तभंगपणा यापुढे सभागृहात चालणार नाही. नक्कीच मला असं म्हणणं आहे की माझ्याकडे जो काही कार्यकाळ मिळालेला आहे तो जबाबदारीचा आणि नाशिकला कुठेतरी एका उंचीवर नेण्यासाठी मिळालेला आहे. त्यामध्ये सभागृहात गदारोळ करून आपण सभागृहाचा सगळ्या सन्माननीय सदस्यांचा, सगळ्या पदाधिकाऱ्यांचा, रिपोर्टर्सचा, सगळ्या माध्यमांचा देखील वेळ घालवतो असं मला वाटतं. आपल्याला जनतेने सभागृहात निवडून दिले ते फक्त काम करण्यासाठी, जनतेची भूमिका मांडण्यासाठी. आणि जर आपण तिथे अशा प्रकारची प्रसिद्धी प्राप्त करण्यासाठी आणि विरोधाला विरोध करण्यासाठी असं काही करू तर ते काही रास्त ठरणार नाही. आमची भूमिका फक्त एकच आहे की नाशिकच्या विकासासाठी आपण एकत्रित आलो आहे. आमचे सन्माननीय जेवढे सगळे सदस्य आहे त्यांचा सन्मान करणं, कोणी जर उभा असेल त्याला बोलू देणं. आणि काल आपण बघितलं सभागृहामध्ये सन्माननीय स्थायी समिती सभापतींना बजेट सादरच करू दिलं जात नव्हतं. त्याआधी आमचे पत्र वाचा, त्याआधी आमचा फोटो लावा, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या पुन्हा सभागृहात घडल्या नाही पाहिजे. आधी जी सभागृहाची गरिमा आहे ती राखली गेली पाहिजे आणि तरच, जर शिस्त पाळली गेली तरच नाशिकचा विकास होणार आहे. एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय. NCN न्यूज साठी रोहनदानी, नाशिक.